सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, आज फार्मसीचे दोन मेजर अपडेट्स ह्याकडे आलेले आहेत. सगळ्यात पहिली अपडेट आहे की तुमची फार्मसीची फायनल मेरिट लिस्ट ही रिलीज झालेली आहे. यस, तुम्ही तुमची फार्मसीची फायनल मेरिट लिस्ट हे चेक करू शकता. ही अपडेट आज दुपारी चालली होती, बट ॲक्च्युली मी त्यावेळी बाहेर होतो, तर त्यामुळे मी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड नाही करू शकलो. बट मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती ही अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. सो ज्या पण मुलांनी टेलिग्राम ग्रुप हा जॉईन केला असेल त्यांना ही अपडेट मिळालेली असेल. आणि जर तुम्ही अजून टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही टेलिग्रामचे चॅनल नक्की जॉईन करा, कारण की त्याच्यावर जे पण काही मेजर अपडेट्स आहेत तर ते मी तुम्हाला टाईम टू टाईम प्रोव्हाइड करत असतो. प्लस हे तुमचे फायनल मेरिट लिस्टचे जे PDFs आहेत, जसे की ही ऑल इंडिया मेरिट लिस्ट, महाराष्ट्र स्टेट लेवल मेरिट लिस्ट, तर हे सगळे PDF माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या तिकडून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आता ही झाली तुमची फायनल मेरिट लिस्टची अपडेट. दुसरी अपडेट आहे तुमचं फार्मसीचा पूर्ण कॅपराउंडचे शेड्यूल ह्या इकडे डिक्लेअर झालेलं आहे. यास तुम्ही बघू शकता, सीड्स यांनी ऑफिशियली तुमचं पूर्ण कॅपराउंडचे शेड्यूल ह्या इकडे प्रोव्हाइड केलेलं आहे. आता नक्की कुठल्या डेटला काय काय तुम्हाला प्रोसेस करावी लागणार आहे, तर हे मी तुम्हाला सगळं एकदम स्टेप बाय स्टेप ह्या इकडे तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमची फायनल मेरिट लिस्ट आज तुमची रिलीज होणार होती, तर हे तुमची फायनल मेरिट लिस्ट रिलीज झालेली आहे. त्याच्यानंतर आज तुमची सीट मॅट्रिक्ससुद्धा रिलीज होणार होती. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, की कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट वॅकंट आहेत, किती कॅटेगरीच्या सीट्स अवेलेबल आहेत, तर हे सगळं तुम्हाला ह्या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला समजतं. तर ही जी तुमची सीट मॅट्रिक्स आहे ही आजच तुमची रिलीज होणार होती, पण अजूनही तुमच्या वेबसाईटवर ही अपडेट झालेली नाही आहे. जेव्हा पण हे अपडेट होईल मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला त्याची PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता. बट अजूनही तुमची सीट मॅट्रिक्स रिलीज झालेली नाही आहे. जेव्हा पण रिलीज होईल तुम्हाला वेबसाईटवर पण कळेल आणि मी माझ्या टेलिग्राम ग्रुपला पण मी तुम्हाला अपडेट करेन. त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स नंतर तुमचा कॅपराउंड 1 तुमचं सुरू होणार आहे. आणि जसं मी तुम्हाला आधीपासून सांगत आलो आहे की ज्यावेळी तुमची फायनल मेरिट लिस्ट रिलीज होईल त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग हे सुरू होईल. सो त्याचप्रमाणे सीड्स यांनी हे तुम्हाला शेड्यूल प्रोव्हाइड केलेलं आहे. उद्यापासून म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून तुमचा कॅपराउंड 1ची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही सुरू होणार आहे. ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय, की तुम्हाला कॉलेजची लिस्ट तुम्हाला एक बनवावी लागते आणि त्या तिकडे तुम्हाला तो फॉर्म सबमिट करावा लागतो. कसं तुम्हाला सबमिट करायचं आहे, काय काय तुम्हाला प्रोसेस करायची आहे, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. जेव्हा तुमचं उद्या ऑप्शन फॉर्म फिलिंग ही सुरू होईल त्यावेळी मी तुम्हाला एक ट्युटोरियल व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन की तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग कशी करायची आहे. तर त्यामुळे चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा. सो हे तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग करायला कधीपर्यंत टाईम दिलेला आहे, तर 5 ऑक्टोबरपासून ते 7 ऑक्टोबरपर्यंत. तर हा तुम्हाला टाईम पिरियड दिलेला आहे. या 3 दिवसांमध्ये तुम्ही कधी पण तुमचा ऑप्शन फॉर्म हा भरू शकता. बट एक मी तुम्हाला सजेस्ट करेन की 7 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही वेट नका करू, कारण की 7 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे ऑप्शन फॉर्म फिलअप करायचा. आणि त्यावेळी भरपूर मुलं ऑप्शन फॉर्म फिलअप करायला जातात आणि त्यामुळे वेबसाईट ही क्रॅश होते. तर त्यामुळे भरपूर मुलं ही ऑप्शन फॉर्म नीट सबमिट नाही करू शकत वेबसाईटचे काय प्रॉब्लेम असल्यामुळे. तर त्यामुळे तुम्ही ट्राय करा 5 ऑक्टोबर किंवा 6 ऑक्टोबरपर्यंत तुमचं ऑप्शन फॉर्म सबमिट करायचा. आता एकदा तुमचा ऑप्शन फॉर्म सबमिट झाला तर त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट येतो, म्हणजे तुमची प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1. म्हणजे कॅपराउंड 1साठी जी तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग केली होती, जे पण तुम्ही कॉलेजची लिस्ट अपलोड केली होती, तर त्याचं तुम्हाला रिझल्ट समजणार आहे 10 तारखेला, म्हणजे 10 ऑक्टोबरला ह्याचं तुम्हाला रिझल्ट समजणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमची सीड ॲक्सेप्टन्सची प्रोसेस ही सुरू होणार आहे. आता ह्या सीड ॲक्सेप्टन्सच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, सिम्पली तुम्हाला सेल्फ फ्रीज करावं लागतं किंवा नॉट फ्रीज करावं लागतं. म्हणजे ज्या पण मुलांना कॅपराउंड 1मध्ये जे तुम्हाला कॉलेज मिळेल, जर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सेल्फ फ्रीज करावं लागतं. जर तुम्हाला पुढच्या कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला नॉट फ्रीज करायचं असतं. तर हे सगळं तुम्हाला एक सिलेक्ट करायचं असतं. तर त्याचा पण तुम्हाला एक टाईम पिरियड दिलेला आहे 11 ऑक्टोबरपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंत. तर हा तुम्हाला टाईम पिरियड दिलेला आहे. ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला ती सीट ॲक्सेप्ट करायची आहे की तुम्हाला पुढच्या कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, तर हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ह्याचं पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, ह्याची पण मी तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. आणि त्याच्यानंतर रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट. आता रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट म्हणजे काय, की ज्या पण मुलांना कॅपराउंड 1मध्ये जे तुम्हाला कॉलेज मिळालं आहे, जर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल, तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म करावं लागतं. म्हणजे त्या तिकडे तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करावे लागतात. तर त्याचे पण तुम्हाला टाईम पिरियड दिलेला आहे 11 ऑक्टोबरपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंत. आता एक तुम्ही याकडे नोटीस केलं असेल की सीड ॲक्सेप्टन्सचा टाईम पिरियड तुम्ही ते बघू शकता. सीड ॲक्सेप्टन्सचा टाईम पिरियड पण 11 ऑक्टोबरपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंत आहे. आणि कॉलेजमध्ये रिपोर्ट करायचा पण टाईम पिरियड 11 ऑक्टोबरपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंत आहे. तर हे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे. ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला ती सगळी प्रोसेस कंप्लीट करायची. आणि ह्याच्यानंतर तुमचा कॅपराउंड 2 चालू होतो. कॅपराउंड 2मध्ये सगळ्यात पहिले तुमची एक वॅकन्सी लिस्ट येते. म्हणजे कॅपराउंड 1 झाल्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, किती सीट भरलेल्या आहेत,
तर हे सगळं तुम्हाला वॅकन्सी लिस्टमध्ये समजतं। तर ही तुमची वॅकन्सी लिस्ट ही तुमची 15 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे। त्याच्यानंतर तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराउंड 2, आता कॅपराउंड 1ची ऑप्शन फॉर्म फिलिंग झाली, आता कॅपराउंड 2 सुरू होतं, तर कॅपराउंड 2 साठी पण तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करावा लागतो। तर त्याची तुम्हाला टाइम पिरियड दिलेला आहे 16 ऑक्टोबरपासून ते 18 ऑक्टोबरपर्यंत। तर हा तुम्हाला टाइम पिरियड दिलेला आहे। तर ह्या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला कॅपराउंड 2चं ऑप्शन फॉर्म फिलअप करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला कॅपराउंड 2चं ऑप्शन फॉर्म फिलअप केल्यानंतर त्याचा रिझल्ट तुम्हाला समजेल। त्याचे रिझल्ट म्हणजेच प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 2 हे तुम्हाला 21 ऑक्टोबरला समजेल। त्याच्यानंतर परत तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सचा टाइम पिरियड दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे। तर हे तुम्हाला टाइम पिरियड दिलेलं आहे 22 ऑक्टोबरपासून ते 24 ऑक्टोबरपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत हे तुम्हाला टाइम पिरियड दिलेले आहेत। या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला ती प्रोसेस कंप्लीट करायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट, म्हणजे ज्या पण मुलांना कॅपराउंड 2 मध्ये जर कुठलंही कॉलेज अलॉट झालं असेल, त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं, डॉक्युमेंट वगैरे सबमिट करावे लागतात। तर त्याचं तुम्हाला टाइम पिरियड दिलेला आहे 22 ऑक्टोबरपासून ते 24 ऑक्टोबरपर्यंत। तर ह्या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन तिकडे ॲडमिशन कन्फर्म करायचं असतं। आता ज्यावेळी ही तुमची प्रोसेस सुरू होईल त्यावेळी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन की कोणाला कॉलेजमध्ये जायचं आहे, कोणाला कॉलेजमध्ये नाही जायचं आहे, कारण की मला माहिती आहे की आत्ता जे पण मी तुम्हाला सांगतोय तर हे सगळं तुम्हाला समजतंय, बट तुम्हाला नक्की कुठल्या टायमाला काय काय तुम्हाला प्रोसेस करायची आहे ह्याच्यामुळे तुमचं थोडेफार गडबड तर होणार आहे। मग त्यासाठी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं मी तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करेन। तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा, त्याच्यावरती मी तुम्हाला व्हॉइस नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो। जे पण मी तुम्हाला व्हॉइस नोट प्रोव्हाइड करत असतो तर त्याच्यामध्ये पण भरपूर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करत असतो। तर त्यामुळे टेलिग्राम ग्रुप जॉईन करणं हे कंपल्सरी आहे, ठीक आहे। आता तुमचं रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट झालं, तर त्याच्यानंतर तुमचा कॅपराउंड 3 सुरू होतं। आता कॅपराउंड 3 साठी सगळ्यात पहिले तुमची एक वॅकन्सी लिस्ट येते, म्हणजे कॅपराउंड 1 आणि कॅपराउंड 2 झाल्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत तर हे तुम्हाला वॅकंट सीट लिस्टमध्ये तुम्हाला समजतं। तर ही तुमची वॅकन्सी लिस्ट ही तुमची 25 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे। त्याच्यानंतर परत तुम्हाला कॅपराउंड 3 साठी ऑप्शन फॉर्म फिलअप करायला लागतो। तर हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करायची डेट आहे 26 ऑक्टोबरपासून ते 28 ऑक्टोबरपर्यंत। तर हे तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत, या 3 दिवसांमध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करून सबमिट करायचा असतो। त्याच्यानंतर ह्याचा रिझल्ट येतो म्हणजेच प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 3। तर हे तुमचा रिझल्ट जो आहे हा 30 ऑक्टोबरला तुमचा रिलीज होणार आहे। त्याच्यानंतर परत तुम्हाला जी पण सीट अलॉट झालेली आहे कॅपराउंड 3 मध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे तर ती सीट तुम्हाला ॲक्सेप्ट करायची असते। तर तुमची सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस ही तुम्हाला 4 नोव्हेंबरपासून ते 6 नोव्हेंबरपर्यंत हाचा तुम्हाला टाइम पिरियड दिलेला आहे। या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे। त्याच्यानंतर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट, ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे, जे पण कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं असतं। म्हणजे जे पण तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये कॉलेज मिळालेलं असतं तर ते तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन तुमचे जे पण काही डॉक्युमेंट्स आहेत हे सगळं तुम्हाला तिकडे सबमिट करून त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जाऊन तिकडे फॉर्म फिलिंग वगैरे करायची असते। तर ही सगळी प्रोसेस तुम्हाला करायला पण टाइम पिरियड दिलेला आहे 4 नोव्हेंबरपासून ते 6 नोव्हेंबरपर्यंत। तर हा तुम्हाला टाइम पिरियड लक्षात ठेवायचा आहे। आता कॅपराउंड 3 हा शेवटचा कॅपराउंड असतो। त्याच्यानंतर तुमचा स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड हे तुमचे सुरू होतात। तर ह्याचं तुम्हाला इथे टाइम पिरियड प्रोव्हाइड केलेला आहे, तर हे तुम्ही टाइम पिरियड चेक करू शकता। म्हणजे जरी तुम्हाला कॅपराउंडमध्ये कुठल्याही कॅपराउंडमध्ये कॉलेज अलॉट झालं असेल आणि जरी तुम्हाला स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तरीही तुम्ही त्या लेवलला म्हणजे पार्टिसिपेट करू शकता, स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता। तर कसं तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असतं, काय काय तुम्हाला करायचं असतं, तर हे सगळे मी तुम्हाला टाईम आल्यानंतर टाईम टू टाईम मी तुम्हाला अपडेट्स प्रोव्हाइड करेन, त्यातून मी टेन्शन घेऊ नका, ठीक आहे। फक्त मी तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट करेन की चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे जे पण काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत तर हे मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो। ॲक्च्युली आत्ता फेस कॅम नाही आहे कारण की माझ्या लॅपटॉपचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, बट माझ्या व्हॉइस ओव्हरने तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि मी पुढच्या वेळी नक्की ट्राय करेन फेस कॅम सकट मी व्हिडिओ प्रोव्हाइड करायचं। आणि जे पण काही अपडेट्स आहेत हे मी सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करत राहीन। टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून ठेवा। आणि अजून एक गोष्ट, फार्मसीच्या मुलांसाठी एक मी स्पेशल अनाउन्समेंट करणार आहे। मे बी मी उद्यापर्यंत ही अनाउन्समेंट करेन, तर त्याच्यासाठी तुम्ही वेट करा। एक मी स्पेशल गोष्ट तुमच्यासाठी बनवलेली आहे, तर त्यामुळे तुमचं ॲडमिशन पण एकदम नीट तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये हेल्प होईल, ठीक आहे। तर त्याचं मी टेन्शन घेऊ नका, सगळं मी तुम्हाला टाईम टू टाईम अपडेट्स प्रोव्हाइड करेन। सो गॅस, आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय।